संजय मंडलिकांचं शाहू छत्रपतींवर आक्षेपार्ह विधान, शाहू महाराजांचे खरे वारसदार नसल्याचा दावा, कोल्हापूरचं राजकारण तापलं. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार, 13 तारखेला करणार पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपचे निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील लढत. वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप, लग्नानंतर अन्याय झाल्याची पूजा तडस यांची भावना, तर निवडणुकीमुळे खोटे आरोप, रामदास तडसांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रचार सभा, प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, फडणवीस, बावनकुळे आणि अशोक चव्हाण राहणार उपस्थित. शिरूरमध्ये भाजपला मोठा धक्का, अतुल देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, अमोल कोल्हेंसाठी मोठा दिलासा. गेल्या 11 दिवसांपासून नाशिकच्या प्रमुख बाजार समित्यांमधला कांदा लिलाव ठप्प, व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये विवाद, बळीराजा सापडला अडचणी. विदर्भात आणि मराठवाड्यात अवकाळी गारपीट मोठ्या प्रमाणात, घरांसह पिकांचंही नुकसान, पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा. क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि कुणाल पंड्याची फसवणूक करणारा आरोपी अटकेत, आर्थिक फसवणुकी प्रकरणी सावत्र भाऊ वैभवला अटक, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई.